पिंकी, घे ना पिंकी, नेने पिंकी डब्बा लवकर जाणं. शांताबाई आली की तू? झाली की तू तयारी? थांब थांब, मी फक्त भांड्यात घासायचे राहिले आणि 2-3 पोळ्या टाकायच्या राहिल्या. शांताबाई, पुष्पा कुठे चालली? पुष्पा पाय, शांताबाई अजून मलाच विचारते. पिंकी लवकर उठतो, उठ बरं लवकर. जाते काकू वाट पाहत असेल. नेऊन येईल पिंकी डब्बा एवढा. आता सांगू नको मला तू. मला अभ्यास आहे ना किती मोठा करायचा. घे ना. शांताबाई बस ना शांताबाई. शांताबाई तुझ्याच भावाच्या घरी कार्यक्रम आणि तूच मला विचार राहिली कुठे चालली पुष्पा, कुठे चालली पुष्पा. जसं काही शांताबाई तुला माहीतच नाही काही. हा माहित आहे पुष्पा. चालली का तू? शांताबाई पण झाबरून लय चांगलं केलं शांताबाई. त्याने ब्राह्मणानं लय दिवसाची पूजा सांगितली होती पण त्यानं काही केली नाही. आता त्यानं मस्त पूजा ठरवली शांताबाई. किती चांगलं होऊन राहिलं शांताबाई. आता माहिती आहे तुला? हो ना माय, अजूनही चांगलं हो. पुष्पा 2 जण चालले असाल ना तुम्ही? चालले असाल ना म्हणजे तू नाही येऊन राहिली काय शांताबाई? हा येतो ना. पुष्पा किती जोडपे सांगितले? 5 सांगितले ना? हा शांताबाई 5 जोडपे सांगितले ना. चल ना आता मी पटपट करतो ना. तू थैली घेऊन कुठे निघाली? झाबरूच्या घरीच काहीतरी आणून राहिली वाटते. पाहतो ना मी. कर पुष्पा तू, अजून उशीर घेईन तुले. चल येतो मी. हा शांताबाई लय घाई आहे मला शांताबाई. लवकर करून झाबरूच्या घरी जायला लागते. शांताबाई असं कोण म्हटलं काय? कुठे चालली, काय चालली? शांताबाई खुशीत वाटलीच नाही कोण तर. नाही शांताबाईच्या मागं लय काम आहेत ना. आणि झाबरूचं कोणतं बी काम बहिणीशिवाय थोडी होते काही. चल पुष्पा, धंदा आहे लय मोठा. मनाचे वारे बांधायला पुरत नाही. माझ्या भावाच्या घरी कार्यक्रम आणि मला बोलावलं नाही. माझ्या नवऱ्यानं सगळा सत्यानाश केला. नवऱ्यानं माय झाबरूले मारलं. त्याची बायको बोलत असेल ना बोलू नका त्याले, पण झाबरूनं बोलवा लागत होतं मला माहित आहे. माया भाऊ माझ्याशिवाय कोणतंच काम ना करे. बापरे, अजून तर सगळीच तयारी राहिली. माधुरी, अरे मामाजी कधी आले? या झाबरूजी आताच आले. आई बाबा जवळ बा लवकर आलो ना आम्ही 2 जण. माधुरीले तुम्हाला मदत करायसाठी. बरं नाही केलं काय? तुम्हाला माहिती आहे जवळ बा आपलं काम कसं आहे तर चुटकी बजाई काम हो गया. हा मामाजी माहित आहे ना, एवढ्या दिवसाचा अनुभव आहे ना. माधुरी तू म्हणूनच माझ्या मैत्रिणी येतात काम करू लागेल. त्याने आले का अजून? झाबरूजी सर्वच काम असतात घरी, येतात ना. तुम्ही काळजी नका करू. आता मग आई बाबा सर्व सांभाळून घेतात. ठीक आहे माधुरी. याच्या समोर म्हणा लागत. माधुरी इकडे बरं काम आहे. ठीक आहे झाबरूजी, आली. आई बाबा तुम्ही एक काम करा, सर्व किराणा काढून घ्या ह्याच्यातला. आई जेवणाचा कार्यक्रम आहे बरं काय? हा ना माधुरी माहित आहे ना. तू जाय जवळ बा काय म्हणतात पाय आणि सांभाळतो. माधुरीजी आई आलोच मी स्टँडवरून. माधुरीजी बाबा तुम्हाला सांगितलं ना आता स्टँडवर जायची पद्धत बंद करा म्हणून. आपण जवळच्या घरी चाललो. आता दारू गिरू पेनं अजिबात मैत झालं नाही पाहिजे. आणि माधुरीला मैत झालं ना हाकलून देईन तुम्हाला. चुपास माधुरी बेटा, आलोच मी 2 मिनिटात. हा बाबा शांततेने या. माधुरी मी लय खुश आहे माधुरी. कार्यक्रम आहे माधुरीच्या घरी. मी माहित आहे काय, माझ्या शेजारीने बी बोलावलं. माझ्या पोरीच्या घरी कार्यक्रम आहे म्हटलं. माधुरी बरं केलं ना आई. हे काय विचारायची गोष्ट आहे काय? चल मी झाबरूजी काय म्हणतात पाहतो. माधुरी तेव्हा आवाज देऊन राहिले. आली. थांब माधुरी. कोणाला सांगितलं? माधुरी मी सांगितलं तसं केलं ना तू? त्या ननदले सांगितलं काय? शांतीले अजिबात नाही आई. आणि सांगायचं बी नाही आहे. एवढं मोठं मार झोड केलं माझ्या नवऱ्याले. बोलावतो काय तिले मी आता? बस जमलं माधुरी. अजिबात विषय काढूच नको तू जवळ बोलायच्या पुढे. तुला माहित आहे त्या नवरा कसा आहे तो. आई तू काळजी नको करू, मी आव ना. पाय तुम्ही झाबरूजी काय म्हणतात. तू आवर किराणा लवकर. बाय आले की सुचत नाही मग. जमलं. चल आता किराणा आवडतो. बाय आले की बायाच्या पण निशाली ठेवतो. बात होऊन जाते. माधुरीने ऐकलं म्हणतो ना माधुरीले शांताबाई बदलायला जातो म्हणून मी. तुले राग येते, तू नको जाऊ म्हणे. तू बाकीच्या बायाच्या घरी बोलवायला जाय, पण मी जातो ना. झाबरूजी काय झालं झाबरूजी?
तुम्ही तर म्हणा मी बाहेर चाललो. माधुरी, मी बाहेरच चाललो आमंत्रण द्यायला. तुला म्हटलं एकदा सांगून दिलं बरं होते. शांताबाईच्या बी घरी जातो बरं मी बोलवायले. काय म्हटलं झापूजी तुम्ही? शांत ताईच्या घरी बोलवायला जाता तुम्ही? जेव्हा झाल्यानंतरही वाटते काय तुम्हाला? 8 दिवस झाले तुम्ही बरं झाले. हा, किती मारलं तुम्हाला. आणि तुमची बहीण आली. कधी बी भांडण होतात आपले नवरा बायकोचे. माहिती आहे ना तुम्हाला की आठवण करून देतो मी प्रत्येक वेळेस. झापरूजी, तुम्ही त्याचं नाव नव्हतं का लागत आज. तुम्ही माझं मूड खराब करून टाकलं सगळं. नाही नाही माधुरी, आता आपण सगळ्या गावाला बोलवून राहिलो. शांताबाईने बोलावलं. काय वाटेल शांताबाईले? तू सांग माधुरी. ज्या बहीणशिवाय मी कोणते कामं करू शकत नव्हतो, आज तेच बहीण नसली माझ्या कार्यक्रमांनी. काय वाटेल मला? माझ्या मनाचा तरी विचार कर माधुरी तू. झाबरूजी, त्यानं तुम्हाला मारलं तेव्हा तुमच्या मनाचा विचार केला काय की माझ्या मनाचा विचार केला? तुम्हाला मोठा विचार पडून राहिला तो. झाबरूजी, तुम्हाला सांगतो, तुम्ही जर त्याचं नाव घेसाल ना बोलवायचं, तर आजच मी हा कार्यक्रम रद्द झाला असं सांगून देतो सगळेले. कॅन्सल झाला म्हणतो कार्यक्रम. नाही नाही माधुरी, असं 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 नको करू. अजिबात तुम्हाला त्याचं नाव घ्यायचं काम नाही. सर्वेले बोलवा, तेले नका बोलू. तेले समजलं तर पाहिजे आपण कसे गुण करतो. म्हणून आपल्याला आपल्या भावांना बोलावलं नाही, आपल्याला सायाने बोलावलं नाही. जा तुम्ही बाकीच्या लोकांना बोलवायला. आणि बाकीच्याला मी जातो. आणि तुम्हाला एवढं खराब वाटत असेल ना तर तुम्ही जाऊ नका, मी जातो बोलवायला. नाही माधुरी, मग हिंमत नाही होत माधुरी. जाय तू, जाय मग तू जाय. मी जातो, मग हिंमत होते. करा तुम्ही घरातले कामं. आलीच मी. माधुरी, माधुरी, देवा शांताबाईला काय वाटेल? मला वाटते हिच्या मायबापानं तिने भडकून दिलं. माधुरी एवढी गरम नव्हती झाली पहिले. देवा, मला माहित आहे भाऊ सर्वच चांगले असतात. ह्या भाज्याच मोठ्या बदमाश असतात. पण समजलं मला याच्याहून. आहे व भल्ला हुशार आहे माय नवरा. माझ्या बहिणी बोलावतो, शांताबाईला बोलावतो. अहो मायरे, एवढा मोठा धिंगाणा केल्यावर मी बोलवू देतो. माझ्या नवऱ्याला मारलं तिच्या नवऱ्यानं, तरी मी करू देतो काय? काकू काकू, थांबा थांबा. माधुरी, खूप दिवसांनी लेट झाली. कुठे चालली माधुरी? काकू, तुमच्या घरी राहिली सांगायसाठी मी. आमच्या घरी आज कार्यक्रम आहे ना, पूजा ठेवली. आता ब्राह्मण येईन. संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम आहे. 5 जोडपेले जेवण आहे. येता काकू? तुमचं बी जोडपं धरलं मी त्याच्यात. माही बाई, माधुरी, वा 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 वा, लयच बरं वाटलं. येतो माधुरी मग. चला काकू, लय कामात मध्ये. वेळात वेळ काढून मी बोलवायला चालली सगळेले. या मग संध्याकाळी. येतो ना? येतो येतो. काय बरं बिचारा झापरू, लग्न होत नाही किती दिवस. लग्न झालं, पोरगी बी झाली, शाळेतही टाकलं आणि पूजा पाठीत आलं लागले. नाही नाही झापरू एक नंबर आहे. झापरू शांताबाईनं मस्त मार्गी लावला झापरूले. चल मग आता शांताबाईच्या घरी जायचं कामच नाही. शांताबाई भेटत होत्या ना झापरूच्या घरी संध्याकाळी. आता पहिले सविता ताईच्या घरी जातो. तेले सांगतो 2-3 घरं तुम्ही सांगून द्या म्हणून. चल आता समोसेचा नाश्ता करून घेतो आणि पटकन चालले जातो. बरं झालं मी चोरून बसली इकडे. गुड्डीले कोणती प्रेमलता होय कदालेच माहित नाही नाश्ता करून राहिली म्हणून. कशा करता सासूबाई तुम्ही? कशा करून राहिले तुम्ही? जवळ बुवासाठी नाश्ता काढून ठेवला मी आणि तुम्ही खायचे घेऊन आले. कोणाची कामं करून राहिले तुम्ही? काल भाजी गायब करून टाकली. आज नाश्त्यात घेऊन प्लेटा खाल्ल्या पहिले. 3री प्लेट घेऊन घेतली. तुम्ही पहिला जन्मांदी उपाशी होत्या काय? सांगा बरं मला. एवढं चोरून लपून खाते काय कोणती बाई? सांगा मला तुम्ही. आता कालही बोलले नाही मी. कायची लता होय? कोणती लता होय? का कोणाची बोलून राहिली तुम्हाला? सासूबाई, माझ्या पोराची बायको असते तू मला सासूबाई म्हणून राहिली. याचं उत्तर दे पहिले. मला तुमच्या पोराची काही घेणं देणं नाही आहे. मी माझ्या बहीणची सेवा करायसाठी आली. पण तुम्ही मी बनवलेलं तूप मी कोण गायब करून राहिले? मला दिसलं मी घेतलं. माझ्या घरातली वस्तू कोणती बी घेईन मी. माझ्या घरातली मला खायची उजागरी नाही आहे काय? सांग मला उजागरी नाही काय पहिले? तुम्ही मागा ना मला. हे दे ते दे. मी सगळं तयार केलेलं फस्त करून टाकून राहिले तुम्ही. मी काय तुमच्या घरातली मोलकरी नाही काय? हा, मोलकरीनच असतो. कामं करणारी कोण असते? मोलकरीन. तुम्ही माझ्यासोबत तोंड सांभाळून बोला. म्हणजे 1 मिनिट थांबणार नाही मी तुमच्या घरांनी. ओळखलं का तू? हेच तर पाहून राहिली मी. तू थांबली नाही पाहिजे 1 मिनिट माझ्या घरांनी. आजच बॅग भर आणि आजच निघून जाय.
काय झालं प्रेमलता? अम्माई सासू कुठे चालली? तयारी मायारी नटून थटून. गुड्डी ताई, आता मी त्या घरात राहत नाही आता. कोण? तू सासू लय परेशान करून राहिली मला. मी नाश्ता पाणी बनवतो खायचा आणि तू सासू गायब करून टाकते. माझ्यानं कामं होत नाही आता. आणि मला मध्ये निघून जाय. मोरकरून म्हणतो तू या घरातले. आई ती निघून जायसाठी नाही आली. ते आता माझ्या डिलिव्हरीपर्यंत इथंच राहणार आहे आपल्या घरी. तुम्ही काळजी नका करू त्याची. कशी राहते पाहतो ना मी. सविता ताई, आई काय घरी सविता ताई? माधुरी आली वाटते. आली 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 माधुरी. चालली मी घराच्या वेळी चालली. तुमच्या कटकटीची आहे ना, ज्या हफ्तेपासून हे आली ना त्या हफ्तेपासून माझ्या घरांनी दरी आली सगळी. तुमच्या कटकटीच्या ना जेवत बी नाही मी आज. मला माहिती आहे सासूबाई तुम्ही कुठे चालल्या. तर जेवण करायला तुम्ही पंक्तीन दी शिकवलं काय मला तुम्ही. नाही गुड्डी, तुझी सासू लय फरास आहे बापा. तुझी सासू तूच टिकली त्या सासूली. गुड्डी मी चालली जातो माझ्या घरी. तुझी सासू मला जगू देत नाही. थांब ना प्रेमलता. माझ्या सासूची नांदी नको लागू ना तू. माझ्यासाठी थांब ना. मम्मी पप्पाने तुला माझ्यासाठी पाठवलं ना. तुझ्या मम्मीला फोन करतो, पप्पाला फोन करतो. पाहिजे मी संध्याकाळी येऊ दे जवळ बोले. मला तर वाटते माझ्या सासूलाच बंदोबस्त करून घ्या. हाकलून द्या कुठेसा. धाडून द्या बहिणीच्या घरी, भावाच्या घरी. मग डिलिव्हरी होईपर्यंत तंग आणून सोडून राहिली माझी सासू. थांब म्हणा, मी बी काही रस्ता काढीनच. सविता ताईला अशी मोठेपणा देतो. पाय सविता ताई किती खुश होऊन जातात. सविता ताई आली आली. माधुरी माझ्या घरी निघाली होती माधुरी. मी आता हा तयारी केली. आता म्हटलं चल झाबरू माधुरी वाट पाहत असेल. सविता ताई एक काम करा ना सविता ताई, तुम्ही आता माझ्या घरी पाहुणे आले असते. मी 2-3 घरं सांगतो, त्याच्या घरी जा ना बोलवायले तुम्ही. झाबरोजीचं बी वेळ नाही आहे. ते सामान मला आणण्याचे द्यात. तुला सांगितलं ना माधुरी, मी करतो ना. सांग काय काय करावं लागते मला, कुठे कुठे जावं लागते. शोभंता मावशीच्या घरी, पुष्पा काकूच्या घरी, आणि त्या रोशनीच्या घरी, गंगू काकूच्या घरी 2-4 घर तुम्ही. आणि तुम्हाला वाटेल एखाद्याच्या घरी त्याच्या घरी सांगा तुम्ही. का माधुरी शांताबाई सांगितलं नाही काय मग? नाही सविता ताई, शांताबाई नाही, शांताबाईची रिंकू बी नाही, कोणीच नाही बोलवत मी. जेवढं मोठं माझ्या नवऱ्याले मारझोड केली, नाव नका काढू तुम्ही द्यायचं. ठीक आहे माधुरी, जाय तू घरी. त्या जे घर सांगितले ते सांगतो मी. एखादा शिल्लक झाला तर चालेल ना. काही टेन्शन नाही ताई, चालते. जा मग तुम्ही, मी चालली घरी. अरे वा शांताबाई, घरच्याच देवाचं निघालं. काय शांताबाई, त्या भाऊ मला विचारून पूस करून राहिला. मला बहीण बनवलं. पाहून घे शांताबाई, त्या माझ्या सुनीले भडकून दिलं ना. पाय त्या भावाले बी भाजेले बी कसं त्या विरोधी करतो. तर या नावची सविता नाव नको घेऊ तू. पहिला नंबर शांताबाईच्याच घरी सांगतो असं आहे म्हणून. चल्ली म्हणतो आमंत्रण द्यायचे. शेवंत मावशी सांगून रस्त्यानं चालता. शेवंत मावशी आहे का शेवंत मावशी घरी? हा कोण? पहिले बाहेर तर येऊ माय माझी. कोण करतं. ये इकडे, मी सविता आहो. सविता काय झालं सविता, कुठे चालली सविता? शेवंत मावशी, मी तुला आवाज दिला ना, आता मला बोलू देशील? तुला बोलवायला आली मी. झाबरूच्या घरी कार्यक्रमात जेवणाचा संध्याकाळी जोडप्यानं जेवण आहे. आता पूजा आहे. येता मग 2 जण. सविता तुला आमंत्रण द्यायला पाठवलं काय? हा मला आमंत्रण द्यायला पाठवलं ना. नाही तर फोन करून विचार बाई, खोटं वाटेन तुला तर. नाही मी समजले म्हणा. तुला वाटलं शांताबाई करते पुढे. मी कशी काय करून राहिली. शांताबाईला बोलवत बी नाही मी. काय मला सांगायचं माधुरीनं काही बोलवत नाही म्हणे कोणालेच. बाकीचे लोक सगळेच बोलावतो म्हणे. गाव पंगत देतो. मी काय हो तिची भावजे, एवढं मोठं केलं ननद ना आपल्या. काहीच जाणीव नाही माधुरीले. झाबरूले पाहिनं किती सहारा दिला. शांता मावशी, आता भाषण तू ऐकायला मला टाईम नाही आहे. मला बाहेर सांगायला जायला लागते. चल येतो मी. मी तर म्हणतो येऊन भागून दिलं असेल तर काही सांगता येत नाही. सविताचे गुण तसेच आहेत. मै बी मन नव्हतं, पण आता देवाच्या प्रसादाले, ते सत्यनारायणची पूजा आहे म्हणते. नाही प्रसादाले पाठणे देता येत, जास लागेल. पहिले शांताबाई सांगून देतो ना. पाय शांताबाईची कशी करपते मग. शांताबाई ऐकाय करे शांताबाई. शांताबाई हा आली ये ना म्हणा. तुला गुड न्यूज सांगतो, ये. अरे सविता तू? अरे शांताबाई तिथून काय बोलतो? ये ना इकडे सांगतो ना. काय झालं सविता? काही नाही बाई, माधुरी माझ्या घरी आलती, झाबरूबाई माझ्या घरी आलता. दोघे नवरा बायको आताच गेले. शांताबाई मला म्हणत आमंत्रण द्यायला सांगितलं मला. शांताबाई सगळ्याच्या घरी आमंत्रण दे म्हणून, फक्त शांताबाईच्याच घरी आमंत्रण देऊ नको अशी बोलली ती भाऊजाई. त्या भाऊ अहो माहिती कोण म्हणते हो असं? शांताबाई दोघे जण तसेच म्हणत. पण पाय मी किती चांगली तरी तुला सांगायला आली मी शांताबाई.
आमंत्रण देऊ नको म्हणे. मॅडम तरी शांताबाईला माहीत तर करा. शांताबाईच्या भावाच्या कार्यक्रम आहे तर सर्व मोहल्ल्याने आमंत्रण द्यायला सांगितलं मला शांताबाई. दे ना सविता मग तू माझ्या घरी कायला सांगायला आली? मी जळली पाहिजे म्हणून? काय शांताबाई, तू माझ्याबद्दल असं विचार करून राहिली? मला बरं नाही वाटलं शांताबाई. शांताबाई मी लढली, किती समजून सांगितलं माझ्या झाबरूले माधुरीले. नाही रे म्हटलं, शांताबाई एक नंबर बाई आहे. पण म्हणे नाही नाही, आम्हाला माहीत आहे माधुरी गोष्टच नाही शांताबाई. सविता तुम्हाला बरोबर सगळे बस खुशी आहे मला. जा तुम्ही सगळेजण मस्त पूजापाठ पार पाडा. हो शांताबाई, आता मला झाबरून सांगितलं वा करा तर लागे ना शांताबाई. सांग आता, नाही म्हणशील तर बरं नाही वाटणार. चल येतो शांताबाई, मग लई काम आहेत मला. शांताबाई अंदरच्या अंदर कशी जळून राहिली असेल तू, मला माहीत आहे. तोंडात दाखवत नाहीस तू, पण मनातल्या मनात तर लई बोलून राहिली असेल झाबरले तू. चल शांताबाई येतो मी. जाय जा सविता, काम आहेत तुले, विचार नको करू. चांगला विचार करशील तर देव तुझे चांगलं करेन, आणि वाईट विचार करशील ना सविता तर देव तुझे वाईट करेन, लक्षात ठेवतो. शांती हे काय ऐकलं मला सविताबाईनं सांगितलं झापरूच्या घरी कार्यक्रम आहे म्हणे, 5 जोडपेले जेवण आहे. आणि शांतीले मले सांगितलं नाही म्हणते रिंकूले नाही. शांती पण झाबरू हे बरोबर नाही करून राहिला. बोला ना काय म्हटलं तुम्ही? बरोबर नाही करून राहिला? मस्ती केली ना पहिले तुम्ही, मस्ती करायला घ्या ना आता. तसंच पाहिजे ना तुम्हाला. तुमच्या त्यानं तर मला भोगा लागू राहिलं. आमचं बहीण भावाचं खराब झालं सगळं, धिंगाणा करून टाकला सगळा जीवनाचा. थांब म्हणा झाबरू. चिंतेचे बाबा, आता तर दारू पिऊन आले ना, तमाशे केले, तुमची लासच दिसेन आता. शांती त्या भावासाठी तू माझ्या जीव घेता का? आता फक्त दारू पिऊन या तुम्ही, फक्त दारू पिऊन या तुम्ही. तुम्ही या मी या, काय करीन मी तुमचं मला माहित नाही. जा तुम्ही जा. मला या माणसाच्या मागं जा लागेल, नाही तर काय करीन काही सांगता येणार नाही.